सोलापूर शहरात विविध भागामध्ये पाहणी दरम्यान अनेक अनधिकृत आणि अनियमित बांधकामे आढळून आली आहेत. अशा सर्व बांधकामांवरील पुढील कार्यवाही वेगात पूर्ण करण्यात येणार आहे. बोगस बांधकाम परवाना प्रकरणातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर यामधील अनधिकृत आणि अनियमित बांधकामे पाडण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पत्रपरिषदेत दिली. महापालिकेत बांधकाम परवानगीची समांतर प्रक्रिया राबवून देण्यात आलेल्या बांधकाम परवानगीची पूर्ण प्रकरणे तपासण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त आणखी काही बांधकाम परवानगी प्रकरणे असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यापूर्वी बोगस बांधकाम परवाना देऊन करण्यात आलेली 96 प्रकरणे, सर्वेक्षणात आढळून आलेली 40 अनधिकृत बांधकामे याकडे अधिक जोर लावण्यात आला आहे. या सर्वांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. ऑनलाईन बांधकाम परवानासाठी अर्ज करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. ऑनलाईन बांधकाम परवानगीसाठी अर्ज केलेल्या बांधकामाची तपासणीसह नियमानुसार प्रक्रिया पार पडणार आहे. कायदेशीर प्रक्रिया पार पाडून अनधिकृत बांधकाम पाडण्यात येणार आहे. तत्पूर्वी 15 दिवसात अनधिकृत बांधकाम स्वतःहून पाडून घेण्याची नोटीस बजावण्यात येणार आहे. अशा प्रकरणात तांत्रिक अभियंत्यांवरही दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.